नमस्कार, वर्षा झोस ऑफ फूड्स मध्ये आपलं खूप स्वागत आहे। आज मी काही छोट्या छोट्या किचन टिप्स शेअर करणार आहे, ज्या की आपल्या सर्वांच्या खूप उपयोगाच्या आहेत। चला तर मग बघूया किचन टिप्स कोणत्या आहेत ते। आपण सगळेजण मिक्सर वापरत असतो, पण आपण पाहतो काही दिवसांनी मिक्सरच्या ही पात्यांची धार असते ती बोथट होत जाते। तर आपल्याला ती घरच्या घरी शार्प करता येईल। त्यासाठी काय करायचंय, मिक्सरच्या भांड्यात मीठ घालून एक 30 ते 40 सेकंद मिक्सर फिरवलं तर त्याच्या ब्लेडला शार्पनेस येईल। स्वयंपाकात आपण अनेक प्रकारच्या डाळी वापरतो। ह्या डाळी खराब होऊ नये किंवा त्याला कीड लागू नये म्हणून एक सोपा उपाय करता येईल। ह्या डाळीमध्ये लाल सुक्या मिरच्या, किंवा काही तेजपत्त्याची पानं जर घालून ठेवली तर ही डाळ अनेक दिवस चांगली टिकू शकेल। अद्रक लसूणची पेस्ट आपण बरेचदा स्वयंपाकात वापरतो, पण ही पेस्ट जर आपण करून ठेवली तर ती 2-3 दिवसातच खराब होते, त्याला वास यायला लागतो। तर ही अशी अद्रक लसूणची पेस्ट टिकवण्यासाठी यात एक चमचाभर तेल गरम करून घालायचंय आणि ही अद्रक लसूणची पेस्ट तेलामध्ये चांगली मिक्स करायची आहे आणि थंड झाल्यावर ही एका एअरटाईट डब्यात भरून फ्रीज मध्ये ठेवायची। अनेक दिवस तुमची ही आलं लसूण पेस्ट चांगली राहू शकते। यानंतरची टिप आहे, साखरेला मुंग्या लागू नये म्हणून साखरेच्या डब्यात अशा तुम्ही 5-6 लवंगा घालून ठेवल्यात तर साखरेला मुंग्या नाही लागणार। यानंतरची टिप आहे, कशा प्रकारे कात्री किंवा चाकूला घरच्या घरी धार लावू शकतो। इथे मी हा एक कप घेतलाय, आपला साधा कप आहे हा, तुमच्याकडे जो कोणता कप असेल घरात तो घेऊ शकता तुम्ही। हा जो कपाचा मागचा रफ भाग आहे त्यावर असा चाकू धरायचा आणि हे असं अशा प्रकारे तुमचा सुरी किंवा चाकू मागच्या भागावर कपाच्या घासायचा। अगदी काही सेकंदातच पूर्वीपेक्षा तुमच्या चाकूला चांगली धार आलेली असेल। त्यानंतर इथे कात्रीला धार लावण्याकरता हा एक सँडपेपर घेतलेला आहे, सगळीकडे इझिली अवेलेबल असतो हा। कात्री घ्यायची आणि काही नाही, या सँडपेपरला असं लांब 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 तुकडे करायचे। अशा प्रकारे आपण कात्रीला धार करू शकतो। पहिल्यापेक्षा अगदी छान अशी कात्रीला ही धार झालेली आहे। अशाच प्रकारे आपण या छोट्या कात्रीला पण धार लावून घेऊया। घरच्या घरी अगदी इझिली तुम्ही सँडपेपरच्या साहाय्याने कात्री शार्प करू शकाल। घरी आपण दही लावतो, पण ते दही कधी कधी वापरातच येत नाही आणि मग ते दही आंबट होतं, आपण ते खाऊ शकत नाही। दह्याचा आंबटपणा कमी करण्यासाठी एक टिप सांगते। ज्या भांड्यात किंवा दगडीत दही लावलेला असेल त्यात थोडंसं पाणी घालून ते दह्याचं भांड फ्रीज मध्ये 2 ते 3 तास ठेवायचे। 3 तासानंतर ही दगडी बाहेर काढलीये आणि आता यातलं हे जे वरचं पाणी आहे ते काढून टाकायचे। असे वरचे आंबट पाणी काढून टाकल्याने दह्याचा आंबटपणा खूप प्रमाणात कमी होईल।
कुठल्याही रस्सा भाजीत जर मीठ जास्त झालं तर भिजलेल्या कणकेचे हे असे छोटे छोटे गोळे करायचे आणि ते भाजीमध्ये टाकून चांगली 5-10 मिनिटं भाजी पुन्हा शिजवून घ्यायची आहे। आणि भाजी ज्यावेळेस तुम्ही सर्व कराल त्याच्या आधी हे गोळे काढून घ्यायचे। भाजीतलं मीठ खूप प्रमाणात कमी झालेलं असेल। माझ्या आजच्या किचन टिप्स जर तुम्हाला आवडल्या असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।